मंडळी नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याच्या विषयी आपल्याला अनेकांना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात आहेत. एकनाथ शिंदेंचं राजकीय भवितव्य कसं असेल? उद्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते असतील का, की अजून काही वेगळी जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली असेल? एकनाथ शिंदेंचा पक्ष खरंच टिकणार आहे, मोठा होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यावी लागतील. खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या नंतर एकनाथ शिंदेंकडेच महाराष्ट्राचा नेता म्हणून बघितलं जातं. भाऊंचं मत काय आहे जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रो, आता अजून एका महत्वाच्या नेत्यावर भाऊंसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि ते महत्वाचे नेते म्हणजे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचा कार्यकाळ कसा असेल, त्यांचं राजकीय भवितव्य कसं असेल, काय असेल त्यांची वाटचाल, या सगळ्यावर चर्चा करावी लागणार आहे. शिंदेंची चर्चा महत्वाची यासाठी आहे की शिंदेंनी आपल्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरून हटवून स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे. एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत की ज्यांना कोणी नेता मानायला तयार नव्हतं आणि ते अचानक नेता म्हणून पुढे आहेत. भाऊ, एकनाथ शिंदे विषयी तुमचं मत काय? नाही, तुम्ही बोललात त्याच्यातच मोठं आहे की उद्धव ठाकरेंनी जे काय राजकारणात उलथापालथ घडवली 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर, जर ती केली नसती तर एकनाथ शिंदे आपल्या नजरेत पण आले नसते. कारण शिवसेनेमध्ये सुद्धा नेता म्हटल्यावर गजानन कीर्तीकर आहेत, दिवाकर रावते आहेत, आदित्य ठाकरे आहेत, ही सगळी नावं. पण देसाई, एकनाथ शिंदे हा शिवसेनेचा नेता म्हणून तुमच्या समोर कधीही आणला गेला नाही. भले ते आमदार झाले होते, देवेंद्रच्या काळात मंत्री होते, पण नेता म्हणून आणलं गेलं नव्हतं. पण मंत्रीपद मिळाल्यानंतर, सत्ता हाती आल्यानंतर, सत्तेचा जो काय भाग त्यांच्या हाती होता, त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये जे निवडून आलेले आमदार होते त्यांच्याशी ज्या प्रकारे एक आपुलकीचं आणि जवळचं नातं निर्माण केलं, त्या नात्यातून उद्धव ठाकरेंपासून त्यांचेच आमदार दुरावत गेले. म्हणजे हे घरातून बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र आलेल्या नेत्यांनी नेता म्हणून कोणाकडे जायचं? तर त्यावेळेला ती जी पोकळी होती ती एकनाथ शिंदे भरून काढत होते, पण त्याचा डंका पेटत नव्हते. आणि त्यामुळे जेव्हा बंड झालं तेव्हा इतके आमदार त्यांच्याबरोबर जातील हे उद्धव ठाकरेंनाही वाटलं नाही. स्वाभाविक होतं, कारण आपण आदेशावर चालतो आणि समोरच्याला काही स्वाभिमान वगैरे नाहीच आहे हे गृहीत होतं. त्या गृहीताला धक्का दिला एकनाथ शिंदेने आणि म्हणून ते लोक अगदी त्याच्यामध्ये 6 का 7 मंत्री होते, ते आपल्या मंत्री पदावर लाथ मारून एकनाथ शिंदेबरोबर गेले. हा फरक कळतो नेतृत्व गुणाचा. नेतृत्वाने हा रिस्क बघतो आपण, ते रिस्क घ्यायला हरकत नाही असं त्या आमदारांना वाटलं आणि ते 40 लोक निघून गेले. आता दुसरी गोष्ट, आता काल परवा लोकसभेची निवडणूक होईपर्यंत खोके, मिंदे काय 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 बोललं गेलं. उलटून त्यांच्यावर घणाघाती हल्ला एकनाथ शिंदे पण करू शकले असते. जितक्या शिवाय एकनाथ शिंदे संजय राऊतला माहिती नाहीत, तितक्या शिवाय एकनाथ शिंदे देऊ शकतात. लक्षात ठेवा, तो रिक्षावाला आहे, ड्रायव्हर आहे, आणि ड्रायव्हरच्या तोंडात जितक्या सहज शिव्या येतात, साधा कोणी ओव्हरटेक केलं, लेन कट केली की पहिला शब्द शिवी बाहेर पडतो. तर असा एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, तो एक शब्द वाकडा बोललेला नाही. इथे त्याला परिस्थितीचं भान किती आहे कळतं. आणि तिथे लोकसभा निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदेकडे पॅन महाराष्ट्र कोणी आहे का हे कोण बोलूच शकत नव्हतं. नाही, सगळी उद्धव ठाकरेंच्या मागे संघटना आहे. एकनाथ शिंदे बरोबर फक्त आमदार गेले नाहीत. 13.5% मतं 18% पैकी गेली. कारण संघटना, तळागाळातला कार्यकर्ता, गटप्रमुख, जिल्हा प्रमुख काय असतील ते सगळे गेले. कारण हे तो माणूस जोडून घेत होता आणि उद्धव ठाकरे तोडून टाकत होते. तुमच्याच संभाजीनगरचे शिरसाट म्हणाले ना की पहिल्यांदा आमच्यासाठी वर्षाची दारं खुली झाली. आमचा पक्षप्रमुख, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होता, पण आम्हाला वर्षाचे गेट बंद होते. आणि ते गेट खुले कुठे होते तर ठाण्यात एकनाथ शिंदेचे गेट खुले होते. इथे कळतं की राजकारण माणसं जोडण्यातून होतं, माणसं तोडण्यातून होत नाही. आणि ते करत करत एकनाथ शिंदे इथपर्यंत आले आणि लोकसभा निकालांनी दाखवून दिलं की हा पॅन महाराष्ट्र नेता, महाराष्ट्र व्यापी नेता आहे. तोपर्यंत कोणी विश्लेषणात पण एकनाथ शिंदेना फारशी किंमत देत नव्हता. वन ऑफ द मिनिस्टर होता,
असं मानलं जात होतं. पण त्या पदावर म्हणून मला असं मिळतं की एक प्रकारे तुलना करायची तर मोदींची आणि मी एकनाथ शिंदेची तुलना करेन. जी छोटीशी संधी आहे, मंत्रीपद मिळालं, विरोधी नेतापद मिळालं, ते मिळाल्यानंतर माणसं जोडायची. ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येणं, ते आल्यानंतर गटनेता होणं, या सगळ्यातून जी जी संधी छोटी छोटी मिळाली त्याचा 100% उपयोग करून घेतला. आपलं नेतृत्व घडवत गेला माणूस. कोणीतरी दिले ही मेहरबानी होती, पण तिचा उपयोग करून घेतला. आणि आज तुम्ही वेगवेगळे सर्वे बघताय, त्याच्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं की कोण हवा वाटतो तो एकनाथ शिंदे. हे तुम्ही 2022ला सत्तांतर झालं तेव्हा सर्वे घेतला असता एकनाथ कुठे दिसला नसता तुम्हाला. म्हणून लोकांची अपेक्षा काय होती की देवेंद्र फडणवीस आता सरकार पडलं, देवेंद्र मुख्यमंत्री होणार. एकनाथचा लोकांच्या डोक्यात विचार सुद्धा नव्हता. पण त्या पदावर आपल्याला भाजपच्या सपोर्टने बसता आल्यानंतर स्वतःचा एक फॉलोवर बेस निर्माण करणं हे त्यांनी करून दाखवलं. ह्याला मी नेतृत्व गुण म्हणतो. तो कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून आपले नेतृत्व गुण सिद्ध करत हा माणूस आलेला आहे. या सगळ्यामध्ये अजून एक चर्चा खूप महत्वाची आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या रस्त्यावरती अडकाठी असेल शिवसेनेची, हे आपल्याला माहित आहे, राष्ट्रवादीची असेल हे आपल्याला माहित आहे. या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्हींच्या मध्ये एक टोकाचा संघर्ष आहे. ते दोघेच एकमेकाचे स्पर्धक आहेत आणि ते दोघेच एकमेकांना संपवतील अशा अर्थाने जी चर्चा आहे. म्हणजे जे संजय राऊत बोलले 99च्या निवडणुकीमध्ये भाजपनं आमचा घात केला, गोपीनाथ मुंडेंच्या वतीने आरोप केला होता सरळ असा, तर तो तसाच प्रकार आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेच्या मार्गातील अडसर ठरू शकतील. मला नाही वाटतं. त्याचं कारण महाराष्ट्रासारखं महत्वाचं राज्य हे आपल्या हातून जावं असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अजिबात वाटेल असं नाही. कडे काय हे बघू आपण, आधी आपल्या खऱ्या प्रतिस्पर्ध्याला संपू, मग एकमेकाच्या उरावर बसू ना. हे सरळ आहे. तुम्ही गुजरात कसा भाजपच्या एकदम काय म्हणतात बालेकिल्ला झाला, त्याच्या सुरुवातीला रथयात्रा अडवली म्हणून गुजरातमध्ये चिमणबाई सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. पण तोपर्यंत एकही मंत्री पदाशिवाय भाजप त्या जनता दलाला सपोर्ट करत होतं. तसं त्यामुळे इथे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी जरूर असतात. शेवटी टॉपला एकच जागा असते, 2 मुख्यमंत्री होऊ शकत नाही आघाडी केली म्हणून. तर ती स्पर्धा असणार, पण ती स्पर्धा इतकी टोकाची करायची की हातून सगळंच जावं. एवढा मूर्खपणा करणारे हे दोघे नाहीत. उद्धव ठाकरेंसारखं नाही की शिवसेना बुडाली तरी चालेल, मला मुख्यमंत्रीपद टिकवायचं. तुम्हाला इथेच देगलूर बिलोलीचा जो पोटनिवडणूक होती ती 3दा शिवसेनेचा आमदार असलेला माणूस लढवं बघत होता, काँग्रेसला देऊन टाकली. त्या काँग्रेसचा आमदार मृत्यू झालेला आहे म्हणून दिली. तेच उत्तर कोल्हापूरमध्ये झालं. त्यांनी तर भाषण करताना सांगितलं आपल्याला मुख्यमंत्री पद टिकवायचे, पण त्याचा दुसरा अर्थ असा की मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसेना बुडाली तरी चालेल. एका पोरासाठी 2 आमदारकी दुसऱ्याला दिले, 2 आमदारकी. तर त्यामुळे प्रश्न तो नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही तितके काय म्हणतात ते एकमेकाला पूरक आहेत. ते त्यांच्यातली स्पर्धा असणार, लक्षात ठेवा. पण ती स्पर्धा दोघांचाही घात करून जाईल इतक्या टोकाला जाणार नाही. तो त्यांचा दोघांचाही स्वभाव नाही. पुढच्या राजकारणात शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं चिन्ह या सगळ्या गोष्टी कॅरी करत एकनाथ शिंदेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्थान शिवसेनेच्या प्रमुखाचं होतं ते प्रमुख नेत्याचं असू शकेल का? एकनाथ शिंदे तो दरारा ती क्षमता ठेवून असतील असं तुम्हाला वाटतंय का? मला एक असं डोक्यात सतत वाटत राहतं की ही विधानसभा निवडणूक संपली की नजीकच्या काळात फार मोठ्या निवडणुका नाहीत, त्या जिल्हा परिषद महापालिका होतील. पण राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची मला शक्यता दिसते. कारण दोघेही मिळून शिवसेना हा महाराष्ट्रव्यापी एक प्रादेशिक पक्ष म्हणून चांगला उभा करू शकते. म्हणजे बाळासाहेबांचं जो अट्रॅक्शन आणि करिश्मा आहे तो राज ठाकरेंकडे आहे, संघटना नाहीये. एकनाथ शिंदेकडे संघटना आहे. म्हणजे बाळासाहेबांचं जे मॉडेल होतं की मनोहर जोशी बाळासाहेब, नारायण राणे बाळासाहेब,
तसं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोडी बनू शकते चांगली. आणि राज ठाकरे पण ती तेवढी जबाबदारी मुख्यमंत्री होऊन पार पाडण्याची त्याला हौस नाहीये. त्यामुळे भविष्यात हे दोघे एकत्र येऊ शकतील आणि ती शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना म्हणून होऊ शकेल. आणि योगायोगाने त्याच्यात ठाकरे पण आलेले असतील. नाव भले राज असेल पण ठाकरे, पण त्यामुळे ते एक कॉम्बिनेशन होण्याची शक्यता आहे. आणि ते झालं तरच भाजपशी भविष्य काळात ते उभे राहतील. कदाचित भाजपला मागे टाकून पुढे जातील, पण असं एक कॉम्बिनेशन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी काही चांगल्या लोकांनी प्रभावी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यातलेच एक एकनाथ शिंदे असं म्हणावं लागेल. भाऊंनी वर्तवलेली शक्यता तर खूप मोठीच आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्रीकरणाची शक्यता भाऊ वर्तवतात आणि ती आपल्यासाठी खूपच इंटरेस्टिंग असेल, बघण्यासारखी असेल. तो दिवस नक्की येऊ आणि त्या दोघांचं एकत्रीकरण होऊन एक नवा चांगला अजून एक पक्ष पर्याय म्हणून महाराष्ट्राला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. धन्यवाद भाऊ, खूप खूप आभार.